नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी झटपट असे उपवासाचे आलू साबुदाण्याच्या पापडची रेसिपी पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला साबुदाणा भिजवायचा सुद्धा नाहीये। हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट फुगतात। आपण इथे 300 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून सर्व साबुदाणा चांगले मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने गॅसची फ्लेम स्लो करून हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। हा साबुदाणा पाणी टाकल्यामुळे थोडासा गोळा होतो, पण हा साबुदाणा भाजल्यानंतर पूर्ण मोकळा होतो, तोपर्यंत याला भाजायचा आहे। पूर्ण साबुदाणा मोकळा झालेला गॅसची फ्लेम बंद करून हा साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून सर्व साबुदाण्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। नंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे। सर्व साबुदाण्याचं पीठ चाळणीने चाळल्यानंतर त्या चाळणीमध्ये वर जो थोडासा जाडवाला साबुदाणा राहतो तो पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून तो सुद्धा साबुदाणा मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण साबुदाणा आपण भाजून मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेला आहे। मी इथे 1 किलो आलू उकडून घेतलेले आहे आणि ते आलू थंड झाल्यानंतर त्यावरची साल काढून घेतलेली आहे। आपण जे आलू उकडून घेतलेले आहे ते सर्व आलू थंड झाल्यानंतर बारीक किसणीने चांगलं किसून घ्यायचं आहे। यामुळे आपले आलू चांगले मॅश होतील आणि आपण जेव्हा पापड बनवतो तेव्हा त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही। सर्व आलू आपण किसणीने किसून घेतलेले आहे आणि यामध्ये बाकीचे साहित्य सुद्धा आपण टाकणार आहोत। यामध्ये टाकण्यासाठी सेंधव मीठ घेतलेले आहे, म्हणजे उपवासाचं मीठ। मिठाचं प्रमाण चवीनुसार टाकायचं आहे। साधारण 2 ते 2.5 चमचे मी मीठ यामध्ये टाकून घेतलेले, कारण यामध्ये आपण पुन्हा साबुदाण्याची पावडर सुद्धा टाकणार आहोत। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे यामध्ये तिखटपणा येण्यासाठी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। 7 ते 8 मिरच्या मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेल्या आहे। तुम्ही मिरचीच्या पेस्ट ऐवजी मिरे पावडर सुद्धा टाकू शकता आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण जो साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं ते थोडं थोडं पीठ यामध्ये टाकून या सर्व पिठाचा गोळा तिंबून घ्यायचा आहे। साधारण 300 ग्राम पीठ यामध्ये मावलेलं आहे। पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकते, पण 300 ग्राम पीठ इथे मावलेलं आहे। पीठ तिंबताना 2-3 थेंब तेलाचा हात लावून सर्व पीठ तिंबून घेतलेले आहे। आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया। तुम्हाला पापडचा आकार किती मोठा हवा तेवढ्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे। 2 पॉलिथिन घेतलेले आहे मी आणि काही पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। अगदी 1-2 थेंब तेल या दोन्ही पॉलिथिनवर लावून घेऊया, म्हणजे आपले पापड चिटकणार नाही आणि पुन्हा याला तेल लावायची गरज नाही। दोन्ही पॉलिथिनवर तेल लावून घेतलेला आहे। एक गोळा पॉलिथिनवर ठेवलेला आहे, पुन्हा त्यावर पॉलिथिन ठेवून लाटण्याच्या साहाय्याने पातळ पापड लाटून घ्यायचे आहेत। 2 पद्धतीने तुम्ही पापड तयार करू शकता। मी इथे लाटण्याने लाटून सुद्धा दाखवलेले आहे, किंवा तुम्ही पुरी पात्रामध्ये सुद्धा हे पापड तयार करून घेऊ शकता। पापड वाळवण्यासाठी मोठं पॉलिथिन टाकून घेतलेले आहे। हे पापड तुम्ही घरामध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकता, त्यानंतर उन्हात टाकू शकता। पापड लाटलेल्या पॉलिथिनवर टाकून घेतलेलं आहे। पुन्हा पुरी पात्रावर एक पॉलिथिन ठेवलेले आहे, त्यावर गोळा ठेवून पुन्हा दुसरं पॉलिथिन ठेवून आपण पुरी पात्राच्या साहाय्याने हे पापड तयार करून घेत आहोत। अशा पद्धतीने पापड लाटून घेतल्यानंतर, म्हणजेच पुरी पात्रामधून तयार करून घेतल्यानंतर पॉलिथिनवर हे पापड अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि हे पापड पाहू शकता तुम्ही पातळ आहे, खूप जास्त जाड लाटायचे नाहीये। अशा प्रकारे जेवढे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत सर्व पिठाचे आपण पापड तयार करून घेऊया। मी सर्व पापड पुरी पात्रामधूनच तयार करून घेतलेले आहे आणि हे पापड सुरुवातीला घरामध्ये सुकवलेले आहे। तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता। सर्व पापड 1-2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि हे वाळलेले पापड आता आपण तळून पाहणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण एक पापड तेलामध्ये टाकून पाहूया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे पापड त्यामध्ये तेलात टाकल्यानंतर थोडंसं मीडियम गॅसवर किंवा स्लो टू मीडियम गॅसवर हे पापड तळून घेतलेलं आहे। अगदी मस्त झालेले आहे आणि आपण जे पापड तेलामध्ये टाकले त्याच्यापेक्षा जास्त हे पापड तळल्यानंतर फुगतात। अशा पद्धतीने काही पापड उपवासाचे आपण इथे तळून घेतलेले आहे। इथे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता, आपण जे पापड तेलात टाकले त्याची साईज छोटी होती आणि तळल्यानंतर ही साईज चांगली दुप्पट झालेली आहे। अशा पद्धतीने काही पापड इथे तळून घेतलेले आहे। एक पापड मी इथे तोडून दाखवते।
आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल, पापड अगदी मस्त झालेलं आहे, खुसखुशीत झालेलं आहे आणि चवीला सुद्धा अगदी मस्त झालेलं आहे. या व्हिडिओप्रमाणेच अजून काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.